दरम्यान भोंदू खराची पनवेलमध्ये 51 गुंठे जमीन असल्याचं समोर येत आहे। नातेवाईकांच्या नावानं खरातनं ही जमीन घेतली। जमीन व्यवहाराकरता कोट्यवधी रुपये दिल्याची देखील चर्चा आहे। महसूल विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी ही जमीन खरेदी करण्याकरता खरातला मदत केल्याचं देखील सांगितलं जातं। व्यवहाराकरता वापरलेली कोट्यवधींची रक्कम आली कुठून असाही प्रश्न आता उपस्थित होतो। जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची देखील मागणी होती। जी, ये अपना शिरडून गांव है। ये शिरडून गांव में अभी मीडिया के माध्यम से हमें पता चला है उनका जो 7/12 आया हुआ है उसका 56 करके /2 करके उनका 7/12 है, सब लोग देख सकते हैं। तो उसमें 51 गुंठा उनका जगह है, काफ़ी नज़दीक है, नवी मुंबई एयरपोर्ट के काफ़ी नज़दीक है। और देखिए इधर का जो वैल्यूएशन चल रहा है तो मेरे हिसाब से 10 लाख रुपए पर गुंठा है, तो उनका प्रॉपर्टी भी करोड़ों में जाता है। तो इन्होंने कब ये प्रॉपर्टी ले लिया, कब इधर के रहिवासियों को उन्होंने कवर कर लिया, तो ये बड़ी सोचने वाली बात है आजकल। आता रायगड जिल्ह्यातील शिरोडण गावामध्ये आपण आता उभे आहात आणि या एरियामध्ये त्यांची 51 गुंठा त्यांची जागा आहे, बरोबर आहे। तर आजचे जरी रेट आपण जर बघितले तरी 10-12 लाख रुपये गुंठा चालू आहे त्या हिशोबाने। आणि इथले जो डेव्हलपमेंट म्हणजे इथून 8-10 किलोमीटरवरती नवीन मुंबई विमानतळ आहे या हिशोबाने, आणि इथे डेव्हलपमेंट जोरात चालू आहे। तर आज त्यांची प्रॉपर्टी करोडाची आहे आणि ही पहिले घेतलेली जागा आहे। आता ही कशी घेतलेली आहे ती त्यांनाच माहिती, पण त्यांनी इथपर्यंत प्रॉपर्टी घेतल्या कशा हा आज आम्हाला देखील प्रश्न पडलेला आहे।